नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता हा ब्लाऊज जो आहे, तुम्ही म्हणाल शिवलेला ब्लाऊज आहे तो का दाखवताय, तर हो, तुम्ही पाहू शकताय ब्लाऊज किती मोठा आहे. मोठी साईज असेल तर बघा, तुम्हाला सुद्धा फिटिंगला प्रॉब्लेम होतो. अशा कमेंट सेक्शनला बऱ्याच ताई कमेंट करतात की बिग साईज ब्लाऊज फिटिंग करणं दाखवा किंवा परफेक्ट फिटिंग कसं करायचं ते दाखवा. सो हा तुम्ही ब्लाऊज पाहताय, हा 46 चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे. 39 याची कंबर आहे आणि 15-15.5 याची उंची आहे आणि गळेसुद्धा डीप आहेत. सो दीड तो पावणे 2 मीटर कपडा मला इथे लागलेला आहे अस्तरचा. कारण बऱ्याच ठिकाणी साडीतला सुद्धा कपडा आम्ही थोडासा जास्त कट केला होता, ब्लाऊज पीसपेक्षा रेग्युलरपेक्षा थोडासा जास्त, कारण मोठी साईज आहे. सो 1.5 मीटर कपडा आरामात लागतो आणि पट्टी वगैरे पाहिलं तर पावणे 2 मीटर कपडा तुम्ही पकडून चाला. तर तुम्हाला सुद्धा असा ब्लाऊज जर आला शिवण्यासाठी तर तुम्ही त्याचं फिटिंग कसं कराल. शिवाय याची कटोरी साईज म्हणजे 4 टक्स ब्लाऊज आहे, तो सुद्धा किती व्यवस्थित पफ त्याचा आलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे, तो सुद्धा दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. आणि साईज मोठी असल्यानंतर हेवी चेस्ट साईज सुद्धा मोठी असते. सो क्लायंटला पुढून ब्लाऊज परफेक्ट बसावा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता याचा मुंडा जो आहे तो जवळजवळ बघा फिटिंग सहित 12.5 इंच आहे आणि ह्याची कंबर आहे ती सुद्धा 39 इंच आहे. आता इथे बाही वगैरे जोडून झालेलं आहे. फायनल फिनिशिंगचं काम आपलं रेडी होणार आहे. आणि इथे आपण जी टीप मारतो आर्म होलची, ती सुद्धा एकावरती एक आली पाहिजे, कमी जास्त न होता. त्यासाठी सुद्धा स्लीव्ज आणि ब्लाऊजचा फिटिंगचा भाग व्यवस्थित आहे का तो चेक करायचा आहे आपल्याला आणि मग त्याची फिटिंग करायची आहे किंवा स्लीव्ज लावायचे आहे. आता इथे बघा, मी थोडंसं सूतभर माझं इकडे तिकडे होत होतं, तर मी तिथे शिलाई जास्त घेतली होती. ती शिलाई उसवली आणि परफेक्ट तिथे दोन्हीची उंची सेम केली होती. आता कवर टीप आहे ती मारून घ्यायची आहे. कवर टीप न म्हणता आपली एक सुरुवातीची टीप असते ती मारून घेऊ शकता. कवर टीप वेगळी असते. कवर टीप म्हणजे सरळ ब्लाऊज करून अशी टीप मारून घ्यायची आणि पुन्हा त्याला उलटा करून त्याचा जो ओपनिंग भाग आहे तो पॅक करायचा, त्याला कवर टीप म्हणतात. त्यानंतर या साईडला सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे, दोन्हीही पाठीमागचा भाग पुढचा भाग इक्वली आहे आणि त्यामुळे आपल्याला मुंड्याची आर्महोलची जी शिलाई आहे ती सुद्धा एकावरती एक परफेक्ट येते. कारण बऱ्याच ताई मला कमेंटला ही सुद्धा कमेंट करतात कमेंट सेक्शनला की फिटिंग करताना आर्महोलची शिलाई कमी जास्त होते, एकावरती एक होत नाही, मागे पुढे होते. सो त्यांचा सुद्धा सेम प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. हे पहा, उलट्या बाजूने पाहिल्यानंतर तुम्हाला सुलट्या बाजूने दाखवते. अगदी तंतोतंत आलेली आहे आर्महोलची शिलाई, कुठेही कमी जास्त किंवा वर खाली झालेली नाही, जवळून पाहू शकता. शिलाईच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या टिप्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असते. तुम्ही जर सविस्तर व्हिडिओ पाहिला आणि त्या टिप्सप्रमाणे टिप्स फॉलो करत जर शिलाई काम केलं तर खरंच सांगते परफेक्ट फिटिंग येणार आहे, परफेक्ट फिनिशिंग येणार आहे. खूप साऱ्या ताई आपल्याला कमेंट सेक्शनला अजूनही कमेंट करतात, ती वाचून मला खूप समाधान वाटतं. कारण मी काहीतरी प्रयत्न करते ते तुमच्यापर्यंत पोहोचतात, त्याचा फायदा तुम्हाला होतोय ह्याचं समाधान असतं. कारण मागे एका ताईंनी कमेंट केली होती की प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो त्यांनी आपल्या हिशोबाने कटिंग केला व्हिडिओ पाहून आणि त्याच पद्धतीने शिवून पाहिला. परफेक्ट ब्लाऊज झाला होता, अजिबात कुठेही चुनी नाही, शोल्डर उतरली नाही, फिटिंग परफेक्ट आलं होतं. तर तो व्हिडिओ प्रिन्सेस कट कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही तो होम पेजला जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. खूप छान व्ह्यूज सुद्धा त्याला आहेत, त्यासाठी तुम्हाला सुद्धा थँक्यू, कारण तुम्ही इतका प्रतिसाद मला देताय माझ्या प्रयत्नांना. सो आता बघा, एकावरती एक टीप मारून घेतल्यानंतर कपडा असा ठेवायचा आहे. त्यानंतर जी काही तुमच्या चेस्टची साईज आहे किंवा कमरेची साईज आहे, आता इथे मला 46 साईजचं ब्लाऊज आहे तर मला 23 इंच ह्याचा निम्मा भाग येतो आणि कंबरसुद्धा आपल्याला 1.5 इंच ते 2 इंच फिटिंग मार्जिन आपण ठेवलेलं असतं. आणि दंडघेर आहे तो 8 इंचाचा बाहीची लांबी आहे आणि 8 ते 8.25 इंचाचा दंडघेर आहे. तर जे तुमच्या ब्लाऊजचं माप असेल याच्यापेक्षा कमी असू शकतं, याच्यापेक्षा जास्तही असू शकतं. आता जास्त म्हटलं तर हा भरपूर मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तर 56 पर्यंत 58 साईजपर्यंत मी ब्लाऊज शिवलेले आहेत. तर याच्यापेक्षा सुद्धा ब्लाऊज तुम्हाला मोठा शिवता येत असेल किंवा शिवायला आला तर तुम्ही गोंधळून जाऊ नये हे फिटिंग करताना, त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ खूप उपयुक्त होणार आहे. तर जे काही तुमचं मार्किंग असेल ते तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या आपल्याला टिप्स आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा, रेग्युलर मी 3 टिप मारते, इथे 4थी टिप सुद्धा फिटिंगची दिलेली आहे. कारण क्लायंट जे आहे
ते थायरॉईडचं त्यांना प्रॉब्लेम आहे. सो त्यांनी मला सांगतात की मार्जिन अजिबात जास्त ठेवा, कमी ठेवू नका किंवा जास्त मार्जिन राहत असेल तर कट करू नका अजिबात. तर चौथी टीप मारून ठेवलेली आहे, कारण एखादी टीप त्यांना काढावी लागली तर पुन्हा त्यांना 3 टिप्सचा यूज होईल आणि मार्जिन त्यांना लाईफमध्ये पुन्हा हे ब्लाऊज लॉंग लाईफ वापरता येईल. कारण अशा साड्यांवरचं डिझायनर साड्यांवरचं ब्लाऊज आहे, तर डिझायनर साडीवरचं ब्लाऊज चेंज करावं म्हटलं किंवा टाईट होते, पहिलं ब्लाऊज बसत नाही या हिशोबाने म्हटलं तर चेंज होत नाही. कारण कसं आहे, सेम टू सेम कपडा मिळणं अवघड असतं आणि तो डिझाईन कलर किंवा त्याचा जो तयार केलेला बेस असतो तो एरवी आपल्याला मॅच होत नाही इतर कपड्यावरती. सो त्यासाठी असे ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे की फ्युचरमध्ये ब्लाऊज टाईट झालं क्लायंटला तर ते ब्लाऊज त्यांना पुन्हा लूज करून रियूज करता यावं. कारण टाईट होतंय, मार्जिन संपलं म्हणून एखाद्या चांगल्या डिझायनर साडीचा ब्लाऊज किंवा पैठणी साडीचा ब्लाऊज टाकून द्यावं लागत असेल किंवा दुसरं ब्लाऊज त्याच्यावरती शिवावं लागत असेल तर खूप प्रॉब्लेम होतो. सो तुम्हाला या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बघा, दोन्ही साईडनं 4-4 टिपा मारून फिटिंग शिलाई करून घेतलेली आहे. आणि शिलाई झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता फिटिंगची शिलाई एका रेषेत आलेली आहे, कुठेही वेडीवाकडी नाही, कुठेही फुगा आलेला नाही. असं फिटिंग जर तुमचं असेल तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला अतिशय सुंदर क्लायंटला बसणार आहे आणि क्लायंट तुमचे वाढणारच आहेत. कारण बऱ्याच ताई म्हणतात की मला शिवता येतं पण क्लायंट अजिबात येत नाही, तर त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. असे व्हिडिओ पाहून त्याने सुद्धा आपल्या कामामध्ये अजून प्रगती करावी, सुधार करावा, फिनिशिंग चांगलं ठेवावं. तर असा हा फायनल लुक याचा तयार झालेला आहे. आता याला अजून हात शिलाईचं आणि हुकलुकचं काम बाकी आहे, ते मी करून घेते. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तसं सुद्धा कमेंटमध्ये मला सांगत जा. मला छान वाटतं तुमचं काम होत असेल माझ्या व्हिडिओमध्ये पाहून. तर आता याला हुकलुकचं मार्किंग करून घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर आपल्या ताई आहेत गरजू त्यांना सुद्धा याचा उपयोग व्हावा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.